तर विद्यार्थी मित्रांनो, पार्थ एज्युकेशन फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आतापासून आपण काय करणार म्हणा, उतारा वाचणार, उतार्यावरचे प्रश्न सॉल्व करणार, उतारा तुम्हाला मी समजून सांगणार आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचे प्रश्न काय करू, सॉल्व करू. तर सुरुवात करूया म्हणा. उतारा जर वाचन जर करायचं असेल, चांगले मार्क्स तुम्हाला मिळवायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, वाचन. वाचन आणि तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ कळलं पाहिजे. त्यासाठी आपण वाचनाचा छंद जडला पाहिजे. सुरू करू मुलांना आपण आपल्या उताराला. बघा, उतारा क्रमांक 2. खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा मुलं, स्त्रिया, पुरुष सगळे लुटतात. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य व आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती काय असते, चांगली जागा असते. शेतकऱ्याने जे काही पिकवलेलं असतं त्या पिकलेला जो माल आहे ती विकण्याची जर सर्वात चांगली जर जागा असेल तर आपलं काय असतं, आठवडी बाजार. सकाळी सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्यांच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर भरून टाकतात. बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी आणि कोंबड्याही बरोबर घेतात. त्यांना बाजारातून इतर वस्तूही विकत घ्यायच्या असतात. त्यांना कपडे, मसाले असे कितीतरी घरगुती जिन्नस हवे असतात. जिन्नस म्हणजे घरगुती वस्तू जे आपल्याला दैनंदिन कामासाठी उपयोगी पडत असतात. त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात. शेतामध्ये ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध राहत नाही अशा गोष्टी आपण आठवड्याच्या बाजारातून काय करतो, खरेदी करतो. बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या काय करतात, खरेदी करतात. बांगडी विक्रेत्यांकडून बायका काय करतात, रंगीत बांगड्या खरेदी करतात. चुली पेटवल्या जातात. भजी, पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात. समोसे आणि उसाचा रसही फार लोकप्रिय आहे. लोकप्रिय म्हणजेच आवडतं. मुले आपल्या मित्रासमोर आनंदाने बागडतात म्हणजेच खेळतात. मुले झोपाळ्यावर आणि मेरीगो राऊंडमध्ये बसतात. प्रत्येकाला बाजारचा दिवस कसा असतो, प्रिय असतो. प्रत्येकाला बाजारचा दिवस कसा असतो, प्रिय असतो. प्रिय म्हणजेच आवडतं असतो. बघा, तुम्ही मंगळवार जर बघितलं असेल तर सर्वांना काय होतं, ते लोकप्रिय आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण पाहिजे त्या गोष्टी खरेदी करू शकतो. तर मग मुलांनो, हा जो उतारा आहे तो उतारा आपण पहिल्यांदा काय करायचं, नीट वाचायचा. उतारामध्ये ज्या गोष्टी सांगितले ते आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्यावरचे जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण उतारामध्येच, म्हणजे उतारामध्ये जे उत्तर आहे ते उत्तर दडलेलं आपण काय करायचं, शोधायचं असतं. उताराच्या बाहेर जायचं नाही. समजा उतारामध्ये सांगितलंय बैलगाड्या आणि ट्रॅक्टर भरून टाकतात, बस तेवढंच काढतात. मोटरसायकल नाही, रेल्वे गाडी नाही, काहीच नाही. ठीक आहे. तर मग याच्यावरचे आता घेऊ आपण प्रश्न. चला तर मग आपण काय प्रश्नाकडे उतरू. चला मुलांना, प्रश्न क्रमांक पहिला. शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातो? शेतकरी कसा घेऊन जातो? बी. यस, बैलगाड्यामधून आणि ट्रॅक्टरमधून. कारण उत्तरामध्ये काय दिलंय, फक्त बैलगाडी आणि ट्रॅक्टर. हा, काही लोक ट्रकमधून पण घेऊन जात असतील, मोटरसायकल, पण उत्तरामध्ये काय दिलंय, उत्तरामध्ये दिलंय ना, दॅट विल बी युअर आन्सर. क्वेश्चन नंबर 2. शेतकरी बाजारला आणखी काय घेऊन जातो? आणखी काय? यस, त्यांची गुरे आणि कोंबड्या. गुरे, गाय, म्हैस वगैरे. फर्निचरचा कुठं उल्लेख आलाय का? कपड्याचं, खेळणीचं. आता हे विचारलं काय, शेतकरी बाजाराला काय घेऊन जातो? शेतकरी काय कपडे तयार करतो, खेळणी तयार करतो. ठीक आहे, त्याच्याकडे काय असतात, गुरेढोरे आणि कोंबड्या किंवा त्यांचा जो काही भाजीपाला असतो ते नव्हतं. पोती या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता शब्द आहे? पिशव्या. पेटा येईल का म्हणून?
नाही. पेट्या म्हणजे ते आपल्या लोखंडी पेट्या. डबे येतील का? खायचे डबे? हा, खायचे डबे आणि पोत्याचा काय संबंध आहे? पॉकेटचा आणि त्याचा काही संबंध आहे का? नाही. पॉकेट आपण कशासाठी वापरतो? पैसे ठेवण्यासाठी. सो उत्तर काय आहे तुमचं मुलांनो? पिशवी. हे तुमचं उत्तर आहे. पुढे, मुले बाजारात काय करतात? काय करतात मुले शेवटची? यस, मुले मित्रांसोबत काय करतात? बागडतात. उत्तराची जी शेवटची लाईन आहे ती लाईन बघा. काय सांगितलं तिथं? की मुले काय करतात? आपल्या मित्रांसोबत काय करतात? बागडतात. बागडतात म्हणजे खेळतात. बागडतात म्हणजे काय करतात? खेळतात. खेड्यातल्या बाजाराचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो? कारण काय मुलांनो? बघा, शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात. काय बाजाराचं एक ठिकाण आहे का तिथं मित्र ठेवतात? कुठेही भेटतात ना मित्र, असं काय नाही. चुकलंय. शेतकरी बाजारात खूप मजा करतात. तेवढंच ठिकाण आहे का त्याला मजा करायला? बाकी ठिकाण नाहीच आहे. हा, शेतकऱ्याला बसायची व समोसे खायची संधी मिळते. काय शेतकऱ्याला काही बाकी काम नाही का? समोसेच खायचे का त्याला? हा, उत्तर काय येईल? शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे त्या चांगले ठिकाण असते. आणि मुलांना बघा ना तुम्ही, उत्तरामध्ये एवढंच एक वाक्य आले. बाकी आले का रे? शेतकऱ्याला बाजारात मित्र भेटतात आणि तो समोसे खातो, तो मजा करतो, असा काही उल्लेख आहे का उत्तरामध्ये? नाही. मग उत्तरामध्ये जेवढं दिलंय तेवढंच आपण कन्सिडर केलं पाहिजे.